उन्हाळ्याच्या दिवसांत शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते आणि उष्णतेमुळे थकवा जाणवतो. अशा वेळी शरीर आतून थंड ठेवण्यासाठी आहारात काही विशिष्ट पदार्थांचा समावेश करायला हवा. कलिंगडामध्ये जवळपास 92% पाणी असते. उन्हाळ्याच्या दिवसांत शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी हे सर्वोत्तम फळ आहे. दही हे नैसर्गिकरित्या थंड असते. दुपारच्या जेवणात ताकाचा समावेश करणं अमृतासारखं आहे. दही प्रोबायोटिक असल्यामुळे पचनसंस्था सुधारते आणि पोटातील जळजळ कमी होते. ताकामध्ये थोडं जिरं आणि काळं मीठ घातल्यास शरीराला गारवा मिळतो. उन्हामुळे घामावाटे शरीरातील क्षार बाहेर पडतात. त्याची कमतरता शहाळ्याचे पाणी भरून काढते. हे पाणी प्यायल्यानं त्वरित ऊर्जा मिळते आणि शरीर थंड होते. पुदिना हा त्याच्या सुवासिक आणि थंडावा देणाऱ्या गुणधर्मांसाठी ओळखला जातो. पुदिन्यामुळे पचनक्रिया सुलभ होते आणि शरीराला ताजेतवानं वाटतं. लिंबू सरबत, पन्ह किंवा ताकामध्ये पुदिन्याची पानं घालून तुम्ही याचा वापर करू शकता. काकडीत पाण्याचे प्रमाण भरपूर असते. यात फायबर्स देखील असतात. काकडी खाल्ल्यानं शरीरातील विषारी घटक बाहेर पडण्यास मदत होते आणि शरीराचे तापमान नियंत्रणात राहते. उन्हाळ्यात चहा किंवा कॉफीचे प्रमाण कमी करून जास्तीत जास्त लिंबू सरबत किंवा कोकम सरबत पिण्यावर भर द्या. बाहेरील थंड पेयांपेक्षा घरगुती, नैसर्गिक पेय आरोग्यासाठी अधिक चांगली असतात.